नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 16 जून 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, तुमच्या जोडीदाराचे प्रेम हे तुमच्यासाठी भावपूर्ण असेल हे तुम्हाला आज कळेल. कुणाला न सांगता आज तुम्ही एकटा वेळ घालवण्यासाठी बाहेर जाऊ शकता. तुम्ही एकटे असाल परंतु शांत नाही. तुमच्या मनात आजसाठी नवीन चिंता असेल. आज तुमच्या जोडीदाराच्या निरागस वागणुकीमुळे तुमचा दिवस खूप सुंदर जाईल. आज तुम्ही घरात राहाल परंतु घरातील समस्या तुम्हाला चिंतित करू शकतात. कामाचा ताण आणि घरातील उणीधुणी यामुळे त्रस्त व्हाल. दीर्घकालीन प्रलंबित अशी गुंतवणूक टाळा. मित्रमैत्रिणीबरोबर फिरायला जा आणि काही आल्हाददायक क्षण अनुभवा. तुमच्यातील लहान मूल जागे होईल आणि तुमची निष्पाप वागणूक यामुळे कुटुंबातील समस्या सोडवण्यात तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावू शकाल. वृषभ राशी, आज तुम्हाला प्रेमाच्या आनंदाची अनुभूती मिळणार आहे. आज तुम्ही नवीन पुस्तक खरेदी करून एका रूममध्ये स्वतःला बंद करून पूर्ण वेळ घालवू शकता. तुम्ही जगात एकमेव आहात याची जाणीव आज तुमचा जोडीदार करून देईल. विद्यार्थी ज्या विषयात कमजोर आहेत त्या विषयाच्या बाबतीत तुम्ही आपल्या गुरुजनांच्या सोबत बोलू शकता. गुरूंचा सल्ला त्या विषयाच्या खोलपर्यंत समजण्यात उपयुक्त ठरेल. आज तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील, त्यामुळे तुम्ही तणावाखाली राहाल आणि कमालीचे उदास व्हाल. खर्च वाढतील पण त्याचबरोबर वाढलेले उत्पन्न तुमच्या या वाढत्या बिलांची काळजी घेईल. घरातील कामं पुरी करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. मिथुन राशी, आज प्रेमी किंवा प्रेमिका खूप रागात असू शकतात, त्यामुळे त्यांच्या घरातील स्थिती गंभीर असेल. जर ते रागात आहेत तर त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करा. वीज खंडित झाल्यामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे सकाळी तयार होण्यास उशीर होईल, पण तुमचा जोडीदार तुमच्या मदतीला येईल. तुम्हाला बरेच काही करण्याची इच्छा आहे, परंतु आज तुम्ही गोष्टींना नंतर करण्यास टाळू शकता. दिवस संपण्याच्या आधी उठा आणि कामाला लागा, अथवा तुम्हाला आपला दिवस संपूर्णतः खराब झाल्याचे वाटेल. मौज मजा आणि करमणुकीचा दिवस. तुमचे आई वडील तुमचा व्यर्थ खर्च पाहून आज चिंतित होऊ शकतात आणि म्हणून तुम्हाला त्यांच्या रागाचे शिकारही व्हावे लागू शकते. तुम्ही पार्टी देण्याचा विचार करत असाल तर तुमच्या सर्वात चांगल्या मित्रांना बोलवा. तुमचे कौतुक करणारे अनेक जण असतील. कर्क राशी, आजच्या दिवशी विश्रांती घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आज तुम्ही त्या लोकांना उधार देऊ नका ज्यांनी तुमची उधारी चुकवलेली नाही. नातेवाईक व मित्रमंडळीकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. भूतकाळातील आनंदी क्षणामध्ये तुम्ही गुंतून जाल. आज तुम्ही सर्व कामांना सोडून त्या कामाला पसंत कराल ज्याला तुम्ही बालपणात करणे पसंत करत होता. आज वैवाहिक आयुष्यात एक छान डिनर आणि मस्त झोप मिळणार आहे. तुमची चुकीची कामे आज तुमच्यावर भारी पडू शकतात. आजच्या दिवशी थोडे सांभाळून चला. मान अथवा पाठीच्या निरंतर वेदनांचा तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. विशेषतः सर्वसामान्य अशक्तपणाबरोबर जर हा त्रास होत असेल तर दुर्लक्ष करू नका. सिंह राशी, तुमच्या जोडीदाराशी दिवसभरात भांडण होईल, पण रात्री जेवताना हे वाद मिटून जातील. कुठल्या सहकारिणीची अचानक तब्येत खराब होण्याने आज तुम्ही त्यांना भरपूर सहयोग देऊ शकता. ध्यानधारणा आणि स्वत्वाची जाणीव होणे हे लाभदायक सिद्ध होईल. जे लोक विवाहित आहेत त्यांना आज आपल्या मुलाच्या शिक्षणावर चांगले धनखर्च करावे लागू शकते. एखाद्या धार्मिक स्थळी किंवा एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाण्याचा विचार पुढे येईल. तुमच्या प्रियकरावर तुम्ही हुकूमशाही गाजवू पाहाल तर खूप गंभीर समस्या उद्भवतील.
घरातील जुन्या सामानाला पाहून तुम्ही आज आनंदी होऊ शकता आणि पूर्ण दिवस त्या सामानाला साफ करण्यात घालवू शकता. कन्या राशी, आजच्या दिवशी चुकूनही कुणाला पैसे उधार देऊ नका आणि जर देणे खूपच गरजेचे असेल तर देणाऱ्याकडून लिखित स्वरूपात लिहून घ्या की तो पैसे केव्हा परत करेल. तुम्ही इतरांच्या चुका विनाकारण दाखवल्यामुळे नातेवाईक तुमच्यावर टीका करतील. अशा प्रकारे वेळ दवडला जातो याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. यातून तुम्हाला काहीच फायदा होत नाही, त्यापेक्षा तुमच्या सवयी बदला. तुम्हाला आता तुमच्या शृंगारिक कल्पनांची स्वप्ने पाहण्याची गरज नाही. आज त्या कदाचित प्रत्यक्षात येणार आहेत. कुटुंबातील गरजांना पूर्ण करून तुम्ही बऱ्याच वेळा स्वतःला वेळ देणे विसरता, परंतु आज तुम्ही सर्वांपासून दूर होऊन आपल्या स्वतःसाठी वेळ घालवू शकाल. प्रेम, चुंबने, मिठ्या आणि मजा. आजचा दिवस हा तुमच्यासाठी रोमॅन्टिक असणार आहे. सप्ताहात सुट्टीच्या दिवशी स्मार्टफोन स्क्रीनवर बॉसचे नाव पाहण्यास कुणाला आवडते? परंतु यावेळी तुमच्यासोबत असे काही होऊ शकते. आपल्या मित्राबरोबर अथवा कुटुंबियाबरोबर रम्य सहली तुम्हाला आराम पोहोचवतील. तूळ राशी, आज जवळच्या मित्राच्या मदतीने काही लोकांना चांगले धनलाभ होण्याची शक्यता आहे. हे धन तुमच्या बऱ्याच समस्यांना दूर करू शकते. घरातील कुणी सदस्याच्या व्यवहाराने तुम्ही चिंतित राहू शकता. तुम्हाला त्यांच्याशी बोलण्याची आवश्यकता आहे. तुमचे डोळे इतके पाणीदार व तेजस्वी आहेत की तुमच्या प्रिय व्यक्तीची अख्खी रात्र त्यात उजळून जाईल. तुमच्या घरातील व्यक्ती आज बऱ्याच समस्या शेअर करतील, परंतु तुम्ही आपल्या धूनमध्ये मस्त राहाल आणि रिकाम्या वेळात काही असे कराल जे तुम्हाला आवडते. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत खूप छान काळ घालवाल. स्वतःसाठी उत्तम वेळ काढणे तुमच्यासाठी चांगले राहील. तुम्हाला याची खूप गरज आहे. जर तुम्ही आपल्या मित्रांना यात सहभागी केले तर आनंद द्विगुणित होईल. आपल्या जीवनसाथीचा आनंददायी प्रेमळ मूड तुमचा दिवस उजळून टाकेल. वृश्चिक राशी, आपल्या प्रिय व्यक्तीचे अस्थिर अनियंत्रित वागणे दिवसाचे वाटोळे करू शकते. विनाकारण चिंतेने दूर होऊन आज तुम्ही कुठल्या मंदिर, गुरुद्वारा किंवा कुठल्या धार्मिक स्थळावर आपला रिकामा वेळ घालवू शकता. तुमची इच्छा नसताना तुमचा जोडीदार तुम्हाला बाहेर जायला सांगेल किंवा तुमची बाहेर जाण्याची इच्छा असताना तुमचा जोडीदार तुम्हाला घरीच थांबवेल. त्यामुळे तुमची चिडचिड होईल. या सप्ताहात कुटुंबासोबत शॉपिंगवर जाण्याची शक्यता आहे, परंतु शॉपिंग खिशासाठी भारी पडू शकते. आशावादी राहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा, आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. तुम्ही जीवनात पैशाची किंमत समजत नाही, परंतु आज तुम्हाला पैशाची किंमत समजू शकते, कारण आज तुम्हाला पैशाची अत्यंत आवश्यकता असेल, परंतु तुमच्याकडे पर्याप्त धन नसेल. मित्रमंडळी समवेत तुम्हाला खूप धमाल करायला मिळेल, परंतु वाहन चालवताना काळजी घ्यावी लागेल. धनु राशी, आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल, राहिलेली देणी परत मिळवाल किंवा नवीन प्रकल्पासाठी निधी मागाल. आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करा. तुमच्या आयुष्यावर प्रेमाचा वर्षाव होणार आहे. आजूबाजूला काय घडत आहे याची जाणीव ठेवा. दुसऱ्यांसोबत तुम्ही स्वतःसाठी वेळही काढू शकाल. तुमच्या वैयक्तिक आयुष्याचा संदर्भ येतो तेव्हा सर्व काही तुमच्यासाठी अनुकूल असते. तुम्हाला वाटेल की तुमच्या घरातील व्यक्ती तुम्हाला समजून घेत नाहीत, म्हणून तुम्ही त्यांच्यापासून आज दूरी ठेवाल. अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. मकर राशी, तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची प्रिय व्यक्ती काहीतरी करेल. तुमची बारकाईने निरीक्षण करण्याची शक्ती तुम्हाला इतरांपासून दूर राहण्यास कारणीभूत ठरेल.
तुम्हाला तुमच्या वैवाहिक आनंदातून एक छान सरप्राईज मिळू शकेल. अनुशासन यशाची महत्त्वाची शिडी असते. घराच्या वस्तूंना व्यवस्थित रूपात ठेवण्याने जीवनात अनुशासनाची सुरुवात होऊ शकते. तुमच्या उद्धट वागण्यामुळे तुमच्या बायकोचा मूड घालवाल. नातेसंबंधामध्ये समोरच्या व्यक्तीबद्दल अनादर दाखविणे आणि त्या व्यक्तीला गृहीत धरणे यामुळे संबंध बिघडतात. हे तुम्हाला समजायला हवे. आज तुम्ही आपल्या घरातील वरिष्ठ लोकांकडून पैशाची बचत करण्याला घेऊन काही सल्ला घेऊ शकता आणि त्या सल्ल्याला आयुष्यात महत्त्वही देऊ शकता. प्रेमातून सहचर्य आणि बॉन्डिंग तयार होईल. कुंभ राशी, आपला मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा. जे लोक बऱ्याच काळापासून आर्थिक तंगीमधून जात आहेत त्यांना आज कुठून तरी धन प्राप्त होऊ शकते, ज्यामुळे जीवनाच्या बऱ्याच समस्या दूर होतील. सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी उत्साही प्रेमळ अशा मूडमुळे आपल्या सभोवतालच्या सर्वांना आनंद आणि सुख लाभेल. एखाद्या सहलीच्या ठिकाणी जाऊन तुमच्या प्रेमी जीवनातील आनंद हा जीवनातील महत्त्वाचा भाग आहे, परंतु खेळण्यात इतके व्यस्त होऊ नका की त्याचा परिणाम तुमच्या शिक्षणात होईल. तुमच्या नेहमीच्या दिवसापेक्षा आजचा दिवस हा वैवाहिक आयुष्यातील वेगळा दिवस असेल. तुम्हाला आज काहीतरी वेगळा अनुभव मिळणार आहे. यात्रेमध्ये कोणी अनोळखी व्यक्तीसोबत भेट तुम्हाला चांगले अनुभव देऊ शकते. एखाद्या कपटी धूर्त परिस्थितीचा सामना करावा लागल्यामुळे उदास होऊ नका. जसे अन्नामध्ये मीठ असणे गरजेचे आहे, तसेच जीवनात सुखाची किंमत कळण्यासाठी थोडेसे दुःख असावे लागते. मीन राशी, काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. तुमच्याकडे खूपच कमी सहनशीलता आज असेल, परंतु कठोर बोलणे किंवा असंतुलित बोलणे यामुळे आजूबाजूचे लोक अस्वस्थ होतील. कामदेवाच्या कचाट्यातून सुटण्याची अगदी छानशी संधी मिळेल. आपल्या वाटेत येणाऱ्या सर्वांशी अत्यंत नम्र, सौम्य आणि आकर्षकपणे वागा. काही मोजक्याच लोकांना आपल्या या जादुई आकर्षणाचे गुपित माहीत होईल. तुमच्या जोडीदारासमवेत रोमांस करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज सुट्टीच्या दिवशी मल्टिप्लेक्समध्ये जाऊन चांगला सिनेमा पाहण्याचा आनंद अजून काय असू शकतो. आज तुम्ही करमणुकीत रमाल, क्रीडा प्रकार आणि मैदानावरील स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल. धन्यवाद.